तर मी हे म्हणून राहिलो की मी आहे तुमचा लाडका राघव. तर आज चाललो आपण चिखलदऱ्याला. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय होते आणि काय काय नाही. तर चला. तेव्हा मित्रांनो सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही गावातलं मस्त वातावरण, थंडगार एकदम. तर मित्रांनो आता आपल्याला गाडीवाल्यांना बोलवायला जावं लागते. तर चला. तर मित्रांनो अशा बोलणं जावं लागते आपल्याला गाडीवाल्यांना बोलवेले. तर अभि दादा आमच्या सोबत. तर चला. तर मित्रांनो आता इथे थांबलेलो आपण नाश्ता करायला. चिखलदरा 1 किलोमीटर हे आगे आहे. आते मराठीत बोलणं 1 किलोमीटर आहे. ते गाडीवाले आम्हाला 600 रुपये म्हणत होते 1 किलोमीटरचे, म्हणून आम्ही आता पैदल निघालो. नाही असं काही नाही, पैसे आहेत आमच्या. पण आम्ही असं पण आम्हाला मजा घ्यायची आहे, मजा घ्यायची आहे. हे सगळी गँग आहे. हे खूप मागची खूप आरामशीर आहे. मागचे आम्ही ससे आहोत, मागची टर्टल अबे साले. असा सीन आहे तो. आम्ही तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच 10 मिनिटात. हा तर चला. तर मित्रांनो हा आहे पहिला पॉइंट. तर बघू मित्रांनो हा आहे दुसरा पॉइंट. तर बघा आता मित्रांनो तुम्ही बघू शकता. बापरे बाप. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या पॉइंट वर. दुसऱ्या जाऊ दे आता कितवाही असो. तिकडे ट्रॅफिक जास्त होतं म्हणून इकडे यावं लागलं आम्हाला. नाव आहे मोझरी पॉइंट. थांबा तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता मित्रांनो हा आहे मोझरी पॉइंट. तर चला पुढे जाऊया. हे बा अजीबोगरीब प्रकारचं कुत्र दिसलं. डॉगेश भाई आहे ते. डॉगेश भाई म्हणतात त्यांना. डॉगेश भाई, डॉगेश भाई, डॉगेश भाई लू. मित्रांनो हाय जेबी पॉइंट. तर तुम्हाला दाखवतो मी 2 मिनिटं दाखवतो. भयानक थंडी आहे. हात एकदम थंडेगार झाले बर्फासारखे. भयानक थंडी आहे. ATV बाईक. मस्त मजा करू राहिली. भारत माता की जय. वंदे मातरम. तर मित्रांनो आता इकडून जाणार आहोत आपण. हा सुविधा माझ्यासाठी थांबला. उई 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 उई. गेले म्हणतात रिअल ॲडव्हेंचर.
कमेंट मध्ये सांगा. आता नाही शब्द भाई मुश्किल चला मले कोकण पेला या समोर. तर मित्रांनो आपण जाणार आहे किल्ला बघायला. हा तर एक किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे हा एक खूप जास्त ऐतिहासिक किल्ला आहे. आणि सध्या पाणी थांबल्यामुळे रेनकोट काढलेला आहे. लेटेस्ट न्यूज आहे. हा लेटेस्ट ये तो लेटेस्ट न्यूज है. हाँ. तर हा एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि याचा खास गोष्ट आम्हाला इतिहासच माहित नाही. हा तर आम्ही ते बघायला जाणार आहे. आता ते तर तुम्हाला बघायला आम्ही जाऊया. 5 मिनिटात सांगतो पुढे गेल्यावर. तिथे गेल्यावर माहिती वाचून तुम्हाला सांगतो. चला चला. फोटो घेताना सांगत आहे टोपी वर करतो. काढून टाकणं टोपीमुळे चष्मा पाणी ते पडून काढतो. मोठं काम आहे हे सगळं. अबे साले. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता आम्ही येऊ राहिलो की नाही तर गाडीचा चाक फिरत होता. स्पीड नाही एकदम फिरत होता आणि ती गाडी चालत होती. मेन म्हणजे भाई कसं आहे हा पैदल चालायला आलो. आम्ही ठोकलो होतो मागे थांबलो होतो राहिलो होतो. हा हे लोक आहेत काही हा टाइमपास. आता आम्ही स्पेशल व्लॉग करण्यासाठी आलो. आम्ही तुम्हाला आणलं. ए चल बे. तर मित्रांनो आता आपण आलेले आहे पंचहोल पॉइंट इथे. तर चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथून जितकी तुमची नजर जाते मागे तितका आपला एरिया नाही आहे. हे सार्वजनिक एरिया आहे. सरकारी एरिया आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची अवस्था. तर तुमच्या अंगात जास्त ताकद असेल दम असेल तरच तुम्ही या नाहीतर मग तुमच्या रिस्कवर या तुम्ही. तसं प्रवास तर चांगलाच झाला. 1 नंबर झाला. सुखात झाला एकदम. पण विषय असा आहे हे काम गंभीर करून टाकलं भाई. चालायला बी दिक्कत होती म्हटलं तर चालतेच तेवढं. तर चला आपली गाडी रेडीच आहे इथं. आता डायरेक्ट गाडीच बसायला लागते आपल्याला. आता घरी चाललो. तर आता इथून चाललो आपण मोरा देवीला. तर तिथं भेटूया. मित्रांनो आता इथं थांबलो आपण चहा प्यायला. तर चला चहा घेऊ. तर मित्रांनो आता पोचलो आपण मोरा देवीला. तर मंदिर दाखवतो मी तुम्हाला बघा.
तर मित्रांनो, हे आहे मोहरा देवीचं मंदिर. तर अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे इथचं आणि इथे आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जाते. तर तुम्ही एकदा नक्की इथे या. आणि मंदिराची व्यवस्था एकदम म्हणजे टॉप आहे एकदम, म्हणजे काय बोलूच नाही शकत, इतके स्वच्छ आहे. आणि म्हणजे काय बोलायला शब्दच नाही आहे माझ्याकडे. तर तुम्ही एकदा नक्की इथे या, हे अंजनगाव जवळ. तर चला आता आपण पाहू दुसऱ्या जागी. आणखी एक मंदिर आहे, तिथे थांबलो, तर ते पण मंदिर दाखवून देतो तुम्हाला. तर चला आता. मित्रांनो, आपण काल पोचलो होतो घरी. तर काल येता येता आपल्याला वाजले 8. तर पूर्णपणे प्रवास केला आपण 12 घंटे. आणि नाही, 12 घंटे नाही, 14 घंटे प्रवास केला काल. आणि खूप थकलो होतो, म्हणून आता मोबाईलची चार्जिंग पण संपली होती आपल्या. तर म्हणून काल काही व्हिडिओ शूट करणं झाला नाही. तर आता आपण इथंच व्लॉगला एंड करतोय. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बेल आयकॉन दाबाल, कारण की मी जेव्हा पण नवीन व्लॉग किंवा व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.